परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। याची गरज आहे का? झालं तर सोपा विषय. शंका का गत प्रश्न का उत्तर. इंद्रिय संबंध बिना प्रत्यक्ष ज्ञान होवे नहीं, यह नियम नहीं. सुख दुःख की साक्षी भाष्यता. अनुभवाचा विषय रे, अभ्यासाचा विषय. वाचलं कळत असतं पण अभ्यासाचा अनुभव नसतो. लोकव्यवहारामध्ये इंद्रियजन्य प्रत्यक्ष वाटतं. ह्या पदार्थ डोळ्याने दिसतो वाटतं, डोळ्याने दिसतच नाही. अंतःकरणावरती इंद्रियाद्वारे जाऊन त्या पदार्थ आकारचे होते. मागचा विषय लक्ष ठेवावा लागतो. डोळ्याने दिसत नाही. डोळा हे एक द्वार आहे. 5 ज्ञानेंद्रिय द्वार आहेत आणि वृत्तीही त्याद्वारे बाहेर जाते. हे महत्वाचा विषय. पण लोकव्यवहारामध्ये इंद्रियांनी प्रत्यक्षता वाटते, पण हा नियम नाही. त्याला सांगायला अरे सुख दुःख ज्ञान कसं नाही सांग. सुख दुःख साक्ष अवश्य. सुख दुःख प्रत्यक्ष का परोक्ष आहेत? कसे आहेत? सुख दुःख प्रत्यक्ष का परोक्ष आहेत? हे त्याला कळायला पाहिजे की सुख दुःख प्रत्यक्ष आहेत का परोक्ष आहेत? प्रत्यक्ष. प्रत्यक्ष. इंद्रियाचा संबंध आहे का? हां, मग इंद्रियाचा संबंध नाही. मग सुख दुःख प्रत्यक्ष आहे. सांगा आता इथं इंद्रियाची गरज आहे का? हां, तर इंद्रियाचा संबंध नसताना सुख दुःखाचं प्रत्यक्ष ज्ञान होती साक्ष भाष्य, पण इंद्रियाचीच गरज आहे असं नाही. मग सुख दुःख प्रत्यक्ष आहे की नाही? इंद्रियजन्य आहेत का? श्री गुरुवाच इंद्रिय बिन प्रत्यक्ष नहीं, शीर्ष यह नियम न जान. बिन इंद्रिय प्रत्यक्ष है जैसे सुख दुःख ज्ञान. हो, इंद्रियजन्य प्रत्यक्ष असं नाही. इंद्रिय होतं ते प्रत्यक्ष होतं असं तर समज. सुख दुःखाचं प्रत्यक्षता आहे ती इंद्रियजन्य नाही. टीका. इंद्रिय संबंध बिना प्रत्यक्ष ज्ञान होवे नहीं, यह नियम नहीं. है ना? चला. काहे ते जैसे सुख का और दुख का ज्ञान होवे सो किसी इंद्रिय ते होवे नहीं, सो सुख दुख का ज्ञान भी प्रत्यक्ष होवे है ना? याते इंद्रिय संबंध ते जो ज्ञान होवे सोई प्रत्यक्ष ज्ञान होवे, यह नियम नहीं. किंतु विषयते वृत्ति का संबंध होय के विषयाकार वृत्ति जहाँ होवे तहाँ प्रत्यक्ष ज्ञान कहिए. महत्वाचे वाक्य आहे. अंतःकरणाची वृत्ती विषयाचे आकार झाले तेच प्रत्यक्षाचं कारण आहे. अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाद्वारे बाहेर जाऊन विषयाच्या आकाराची होती तेच प्रत्यक्षाचं कारण आहे. विषयाच्या आकाराचं होणं. मग सुख दुःखाचं प्रत्यक्ष ते साक्ष भाष्य आणि वृत्ती प्रत्यक्ष पदार्थाचं कारणच आहे. इंद्रिय त्याचे द्वार आहेत. इंद्रिय त्याचे द्वार आहेत. प्रत्यक्ष ज्ञान ठीक है. विषय चेतन का वृत्ति चेतन से अभेद ही प्रत्यक्ष ज्ञान का लक्षण है. हो, आता त्याच्यापेक्षा सूक्ष्म विषय की विषय चैतन्य आणि वृत्ती चैतन्य
तर त्या विषयाच्या आकाराची वृत्ती होते म्हणजे चैतन्याच्या आकाराची वृत्ती होते. विषयोपय चैतन्याच्या आकाराची वृत्ती होते. मग पदार्थाच्या आकाराची वृत्ती होणे म्हणजे विषयोपय चैतन्याच्या आकाराची वृत्ती होणे. पण विषयोपय चैतन्य आकाराची वृत्ती होणे हीच प्रत्यक्षाचं साधन आहे. विषयाचं प्रत्यक्ष होत म्हणजे त्या चैतन्यालाच विषय वृत्तीच्या आकाराची होते म्हणून प्रत्यक्ष होतं. मग त्याचं साभास अंतःकरण असल्यामुळे साभास वृत्ती असल्यामुळे पदार्थ ज्ञान होतं. पण वृत्ती विषयाच्या आकारात झाल्याशिवाय नाही, हे मुद्दा आहे. मग ती वृत्ती विषयाच्या आकारची प्रथम क्षणी वाटते, पण विषय उपय चैतन्याच्या आकारची वृत्ती होती म्हणून ते प्रत्यक्ष होतं. सो अभेद कहूँ इंद्रिय द्वारा होवे है, कहूँ शब्द से होवे है और कहूँ इंद्रियादि रूप बाह्य निमित्त से विना ही शरीर के भीतर उपजी वृत्ती द्वारा होवे है. आता काही बाहेरचं आहे आणि काही आतलं आहे, पण आतही वृत्ती होतीच. आत सुद्धा वृत्ती त्या प्रत्यक्ष ज्ञानाचं साधनच आहे. सुखदुःखाकार वृत्तीच होती आणि ती साभास असल्यामुळे वृत्ती सुखदुःखात जाणते, पण साक्षीच्या संबंधाने. साक्षीशिवाय सुखदुःखाचं ज्ञान होत नाही, पण साक्षी भाष्य आहे, पण वृत्तीचा संबंध होतो सुखदुःखाशी. कशावरनं हे का नाही, कशावरनं तुम्हाला सुखदुःखाची प्रतीची जागृती तिथे का झोपेत? हां, झोपेत तिथे का नाही, मग कुठेही ती जागृती. मग जागृती अंतःकरणाची वृत्ती असते, मग ती सावध तर घेतेच. आणि सुखदुःख हे तमगुणाचं कार्य आहे, रजगुणाचं क्षोभ आहे. साची वृत्ती त्या आभासास असल्यास ती सुखदुःखाला जाणते. पण इंद्रिय वाचून प्रत्यक्ष होतं, इंद्रियाची गरज आहे असं नाही. आणि असा जर अभ्यास झाला गुरुच्या कृपेने, त्याच्यासारखा धन्य पुरुष तोच, त्याच्यासारखा भाग्यशील तोच. आणि त्याच्या देवाची कृपा झाली तितकंच खरं, साधूंची कृपा झाली तितकीच खरं, अंतःकरणाची कृपा झाली तितकीच खरं, शास्त्राची कृपा झाली तितकीच खरं. ही याच्याकरता अनुभव करायचा आहे. हे सांगायचं नाही, वाचायचं नाही, कळायचं नाही, बोलायचं नाही, हे फक्त तोलायचा अनुभव आहे. जर हे कळलं, सुख दुःखात एक साक्षीभाष्य असं जर कळलं, त्याला साधूचं वर्म कळलं, त्याला साधूचं ध्येय कळलं, त्याला ज्ञानरात उभा राहायचं, त्यांचं जे ध्येय जेव्हा तो धरत ते त्यांना कळलं. आणि हे कळणं सोपं नाही. त्याला श्रीगुरूची, साधूची, ईश्वराचीच कृपा लागते. चला. 10 प्रत्यक्ष ज्ञान कहिए है. कुठे सुख दुःख होतो प्रत्यक्ष. चेतन का स्वरूप से तो कहूँ भेद है नहीं. चेतन तर परोक्षपणा नाहीच, नेहमी ते प्रत्यक्षच आहे. किंतु विषय और वृत्ति रूप उपाधि का किया भेद है. मग भेद कशाचा? वृत्तीचा आणि विषयाचा. चैतन्य तर सारखंच आहे. विषय उपय चैतन्य असो, अंतकरण उपय चैतन्य असो, चैतन्य म्हणजे परमात्मा, चैतन्य म्हणजे ब्रह्म, चैतन्य तुझं स्वरूप. ज्यापर्यंत तुम्हाला कळेल ते घ्या, त्याला आत्मा म्हणा. तर असं साक्षी हे अभेदच रूप आहे. कुठं बी वृत्तीचा आणि विषयाचा भेद आहे, म्हणून वृत्ती विषयाच्या आकारात झाल्यानंतर त्या विषयाचं प्रत्यक्ष होतं. पण सूक्ष्म विचार जर केला तर विषय उपय चैतन्याचे आकाराचे सावध वृत्ती असल्यामुळे ते विषयाला प्रकाशित करतो. पण वृत्ती उपय चैतन्य, अंतकरण उपय चैतन्य एकच आहे, ज्ञान एकच आहे, पण ते व्यवहाराचा विचाराने फरक आहे. विषय उपय चैतन्य काय, अंतकरण उपय चैतन्य काय, चैतन्य एकच आहे. कशावरनं? हे तर आमच्या कशावरनं. हो, तर आहे पद बाहेर बी नाही, आहे पद जवळ बी आहे. मग आहे एक व्हायचा भेद आहे, एक आहे. मग आहे ते चीज म्हणजे ज्ञान एक आहे का दोन आहेत? एक. आनंद एक आहे का दोन आहेत? म्हणून सच्चिदानंद एकच आहे. ते सच्चिदानंद पद कळण्याकरता नाही तर ते पद सुद्धा तिथं नाही, एवढा सिद्धांत आहे. तो उपाधि जब भिन्न देश में स्थित होवे तब इस उपाधि वाले चेतन का भेद कहिए है. उपाधीमुळे भेद वाटतो, वास्तविक भेद नाही चैतन्याचा. जब
विषयाकार वृत्ति होवे तब दोनों उपाधि एक देश विषय स्थित होवे है। याते इस उपाधि वाले विषय चेतन और वृत्ति चेतन का अभेद कहिए है ना। वृत्ती विषयाचे एक दृष्टित्व झाले की चैतन्य पहिलेच एक रूप आहे, पण व्यवहार करण्याकरता चैतन्य एकच आहे असं कळतं. विषयाचं वृत्तीचं एकत्व झालेलं, दोन्ही उपाधी एक झाले. दोन उपाधी कोणते? वृत्ती आणि विषय. दोन विषय कोणते? दोन उपाधी कोणत्या? वृत्ती आणि विषय. वृत्ती पदार्थाच्या आकारचे होते, पण चैतन्य पहिले एकच आहे. सो विषय चेतन ते वृत्ति चेतन का अभेद ही प्रत्यक्ष ज्ञान कहिए है. आणि प्रत्यक्ष ज्ञान कसं असतं? वृत्ती उपयोग आणि विषय उपयोग चैतन्य हे प्रत्यक्षच होते आहे. प्रत्यक्ष परोक्ष प्रत्यक्ष आणि सगळ्या ज्ञानाचं प्रकाशक चिद आहे ते प्रत्यक्ष परोक्ष. म्हणून कोणत्याही वृत्ती कोणत्या पदार्थाच्या आकार जरी झाली तरी चैतन्य प्रत्यक्षच आहे, पण चैतन्याच्या प्रत्यक्षामुळे विषय प्रत्यक्ष असतात. चैतन्याच्या प्रत्यक्षामुळे विषय प्रत्यक्ष असतात. विषय प्रत्यक्ष हे तो पाठीमाग असल्यामुळे, पण चैतन्याशिवाय त्याची प्रत्यक्षता होत नाही. कारण वृत्ती जड आहे आणि पदार्थ घटपटाची काही जड आहे. मग जडाचा व्यवहार कसं करू शकेल? मग चैतन्याच्या संबंधी पदार्थ ज्ञान होतं. या ही को अपरोक्ष ज्ञान और साक्षात्कार भी कहते हैं. या कोणी अपरोक्ष म्हणा, कोणी साक्षात्कार म्हणा. हो, या प्रत्यक्ष ज्ञान का लक्षण इंद्रियजन्य बाह्य घटाधिक के प्रत्यक्ष ज्ञान विषय अनुगत है हो. और महावाक्यजन्य ब्रह्म के प्रत्यक्ष ज्ञान विषय अनुगत है. म्हणजे सारखंच आहे. पदार्थाच्या ज्ञानाला ते वृत्तीचे संबंध आहे. प्रत्यक्षाला अनुगत म्हणजे अनुकूल, आणि तत्वमसी महावाक्याच्या द्वारे त्यालाही अनुगत आहे म्हणजे अनुकूल आहे. बाह्य निमित्त से विना अंतर उपजे सुख दुःख के प्रत्यक्ष ज्ञान विषय अनुगत है. ते सगळ्याला ज्ञानाला अनुगत आहे. कोण? चैतन्य. ते सगळ्याला अन्वय, अनुगत म्हणा, अन्वय म्हणा, अनुकूल म्हणा. माया की वृत्ति रूप ईश्वर के ज्ञान विषय अनुगत है. हे चेतन सगळ्या ठिकाणी सारखंच आहे. और अविद्या की वृत्ति रूप रज्जु सर्पादिकन के ज्ञान विषय अनुगत है. है ना. चैतन्य सगळ्या ठिकाणी येरुमणी काष्टी पाषाणी सकळ आहे वनमळी जेथे तेथे. मग ब्रह्मज्ञान असो चैतन्य, ईश्वरी वृत्ती मायावृत्ती असो चैतन्य, सुखदुःखाचे वृत्ती असो चैतन्य, घटपटाधिकाचे ज्ञान असो चैतन्य. चैतन्याशिवाय कुठलाही पदार्थ कळू शकत नाही. जसं याला उदाहरण मोठं, सूर्याच्या प्रकाशाशिवाय जगातलं काहीच दिसू शकत नाही. मग सूर्याचा प्रकाश कधी आणि कधी नाही. डोंगरावर नाही, झाडावरच आहे. सूर्याचा प्रकाश जसा चौकड आहे तसा चैतन्य ज्ञान चौकड आहे. फक्त दोन्ही उपाधी दिसत झाल्या, ते उपाधी चैतन्य तर कळत नाही. ब्रह्मज्ञान जीवाला इंद्रियांनी प्रत्यक्ष होतात, तर इंद्रियाने होत नाही. चैतन्यकडूनच वरती प्रत्यक्ष होतं. चला, प्रत्यक्ष ज्ञान के लक्षण का विशेष निर्णय वृत्ति रत्नावली के द्वितीय रत्नाविषयी किया है. याच्या वृत्ती रत्नावली या ग्रंथात त्याच्यात प्रत्यक्षाचे विशेष खुलासा केला आहे. प्रभाकर मध्ये केला प्रत्यक्षाचा विषय. सो विषयते वृत्ति का संबंध कहूँ इंद्रिय द्वारा होवे है और कहूँ शब्द से होवे है. जैसे दशम तू है, इस शब्द ते दशम जो आप ताते अंतकरण की वृत्ति का संबंध होय के दशमाकार वृत्ति होवे है. कशाने? शब्द. हाँ, चला. याते शब्दजन्य भी दशम का ज्ञान प्रत्यक्ष होवे है. शब्दजन्य मात्र. तैसे प्रमाता विषय सुख दुःख होवे तब सुखाकार दुखाकार अंतकरण की वृत्ति होवे, ता वृत्ति से सुख दुःख का संबंध होवे है. याते सुख दुःख का ज्ञान प्रत्यक्ष कहिए है. सुख दुःख ज्ञान सुद्धा प्रत्यक्ष का. सुखाकार दुःखाकार अंतकरणाची वृत्ती होती. चला, पूर्व उत्पन्न याचं एकच खूण आहे, विसरायचं नाही. जागृत सुख दुःखाचं ज्ञान होतं. झोपेत होते का? मग जागृत मध्ये अंतकरण स्थूल असतं. जागृत मध्ये अंतकरण प्रगट होतं, झोपेमध्ये लीन असतं. मग आता अंतकरणाची वृत्ती म्हणा, आयुध्याची वृत्ती म्हणा, सुख दुःखाला जाणते. मग सुख दुःखाचं ज्ञान सुद्धा प्रत्यक्ष, पण इंद्रियाची गरज नाही. इंद्रियातून होतं.
पूर्व उत्पन्न सुख दुख का नष्ट हुए, पीछे जहाँ पुरुष को याद आवे तहाँ सुखाकार दुखाकार अंतकरण की वृत्ति तो होवे है, परंतु वृत्ति के नष्ट हुए सुख दुख ते संबंध नहीं, याते सो ज्ञान स्मृति रूप है, प्रत्यक्ष रूप नहीं। स्मृती रूप आहे ना. 8-15 दिवस मी लई दवाखान्यात होतो बेजार. आता काय लागलं मग हे सुख दुःख स्मृती आहे, सुख दुःख तर नाही. म्हणून स्मृती ही सुद्धा स्मृती ज्ञान इंद्रियजन्य नाही, इंद्रियावातून आहे आणि त्याला साक्षी जाणतो. म्हणून सुख दुःखाचं ज्ञान स्मृती ज्ञान हे सुख दुःख ज्ञान स्मृती ज्ञान साक्षी भाष्य आहे, ते प्रत्यक्ष आहे, परोक्ष नाही. यद्यपि अंतकरण के धर्म सुख दुख साक्षी भाष्य है, तथापि सुखाकार दुखाकार अंतकरण की वृत्ती द्वारा साक्षी सुख दुख का प्रकाश करे है. आता इथे थोडे आणखी सूक्ष्म आहे. सुख दुःख कोणाचे धर्म आहेत? अंतकरण. मग अंतकरण सुख दुःख असल्यानंतर त्याला जाणणारं साक्षी आहे. त्या अंतकरण तो वेगळा आहे आणि ते अंतकरण वेगळा असणारा तो साक्षी ज्ञान स्वरूप असणार ते त्याला सांगतो. पण अविद्या वृत्तीने म्हणा किंवा अंतकरण वृत्तीने म्हणा, सुख दुःख ही तम गुण आहे आणि ज्ञान ही सत्वगुण आहे. मग साक्षी सत्वगुणाच्या संबंधी जाणतो म्हणा किंवा वृत्ती साक्षीच्या संबंधी सुख दुःखात जाणतो म्हणा. खरं वृत्तीच जाणते, साक्षीला काही माहीत नाही. हे फार मोठं महत्वाचं सिद्धांत आहे. चला. जो साक्षी भाष्य पदार्थ है, तिनको भी साक्षी वृत्ति की अपेक्षाते ही प्रकाश है. आता सुख दुःख साक्षी भाष्य असलं गोमय. सुख दुःख हे साक्षी भाष्य आहे, त्याला वृत्तीची गरज त्या अविद्या वृत्ती आहे. जैसे शुक्ति रजत साक्षी भाष्य है, तहा अविद्या की वृत्ति की अपेक्षा करके साक्षी रजत को प्रकाश है. मग साक्षी भाष्य पदार्थ अविद्या वृत्ती घ्यायची, प्रमथ भाष्य पदार्थ अंतकरण वृत्ती घ्यायची. प्रमथ भाष्य वृत्ती अंतकरण, साक्षी भाष्य अविद्या वृत्ती. पण वृत्तीशिवाय व्यवहार नाही, वृत्तीशिवाय व्यवहार नाही. परंतु सुख दुख के प्रकाश में अंतकरण की वृत्ति साक्षी की सहायक है. आहे ना ते साक्षी के सहाय्याने. और मिथ्या रजतादिकन के प्रकाश में अविद्या की वृत्ति सहायक है. भ्रम पदार्थ रज्जु सर्प स्वप्न ही सगळं अविद्या वृत्ती पण साक्षीच्या सहाय्याने. इस रीति से साक्षी भाष्य पदार्थ के ज्ञान में भी वृत्ति की अपेक्षा है. साक्षी भाष्य वृत्तीचीच गरज आहे. कुठेही घ्या साक्षी भाष्य तर वृत्तीशिवाय व्यवहार होत नाही आणि अंतकरण म्हणलं तर अंतकरणाच्या वृत्तीशिवाय सुख दुःखाचा प्रकाश होत नाही. सो वृत्ती जहाँ इंद्रियादिक बाह्य साधन के होवे ताका विषय साक्षी भाष्य नहीं कहिए है. आता तुला एवढंच माहिती की इंद्रियजन्य प्रत्यक्ष होतं, हीच नाही बरोबर. इंद्रियातून सुख दुःखाचं प्रत्यक्ष होतं. मग तिथे इंद्रियाची काय गरज आहे? प्रत्यक्ष तर आहे, इंद्रियजन्यच प्रत्यक्ष असा नाही. सुख दुख को विषय करने वाली वृत्ति में बाह्य इंद्रियादिक हेतु नहीं है ना, कारण नाही का? बाह्य इंद्रियादिक सुख दुःखाचं प्रकरणाचं कारणच नाही. किंतु जब सुखादिक उत्पन्न होवे किसी काल में अन्य साधन की अपेक्षा बिना सुखाकार दुखाकार अंतकरण की वृत्ति होवे है. कुणाची? अंतकरणाची. इंद्रियाची काही गरज नाही. मग सुख दुःखाची प्रत्यक्षाचा अंतकरण वृत्तीकडूनच होते, म्हणून ती साक्षी भाष्य किंवा एखाद्या प्रमथ भाष्य. कारण प्रमथ म्हणजे अंतकरण विशिष्ट चैतन्याला जीव म्हणावं ना. मग साहबाचं अंतकरण घ्या विधान स्वामी देखील, तरी पण ती अंतकरणाचे धर्म विशिष्ट असल्यामुळे माझे वाटते. आणि अंतकरण उपदेश जर ठरले तर कोणत्याच दुःखात ते माझ्यावर असतं. याच्यावर गुरुजींनी सांगितलं होतं, तेव्हा सांगून गेलो, लक्षात नसतं. कन्या आश्रमात संन्यासी स्वामी होते, सांख्य शास्त्राचे पूर्ण तयार असलेले दादा गुरुजीला काय म्हणते, स्वामी दर्शन घेऊन या. आता भावना असते, दादा तुम्ही हे असलं ते बोलत मी सांगितलं करायचं. गुरुजी
दर्शन केलं स्वामीचे. स्वामी विचारलं काय पोराव कोणकडे आहे काय नाही. मला आम्ही जातो हां साखरे महाराजाकडे. वा छान आहे. पण सांख्यशास्त्रकडे सगळ्यांना कळत नसतो. आणि तेवढ्यात स्वामीला उबाळ आली. दमा असं काय असेल. इतकी उबाळ आली की ते हातपाय खोडायला ती उबाळ निघून गेली. पोराव तुम्हाला वाटलं असेल स्वामीचे लय हाल होत नाही. त्यावेळेस मी बघत होतो शरीराचे कसे हाल आहेत कशी मजा आहे मी बघत होतो. त्याचा माझा काही संबंध नाही. ही साक्षी. जर तुम्हाला मी साक्षी आहे असं जर कळलं तर काय रे शब्दांनी अनुभव. साक्षी मी झालो गुणाचा देखणा. मी त्या गुणाचे त्रिगुणात्मक असणारे जग त्याला मी ओळखतो झालो. माझा त्याचा काही संबंध नाही. सत्यगुणाचा परमार्थ आहे. रजगुणाचा प्रपंच आहे. तमगुणाचा आसुरी संपत्तीचा व्यवहार आहे. त्या तिन्ही मी वेगळा आहे. मग कोणत्या गुणाचा व्यवहार लागल. त्याला गुरुजींचं दर्शन कर. काय गुरुंचे दर्शन फार वेगळं. एक हनुमंदिरच्या पायऱ्यावर बसला मंदिरात. हनुमंदिरच्या मंदिराच्या पायऱ्यावर बसला. एकदम बाजारात फिरू लागला. एकदम बाजारात फिरू लागला. एक जण आपला काही माल घेऊ लागला. एक जण मशीनवर चक्कर चालला. आता याच्यात तुम्हाला काय कळलं. हा पारावर बसलेला साक्षी आहे का नाही. आणि ते काय तिन्ही व्यवहार आहेत का नाही. मग तिन्ही व्यवहाराला जाणतो का नाही. कोणत्या व्यवहाराच्या अंगावर आला आहे ना वेगळा. आणि हे तिन्ही लोक आपापल्या उद्योगात म्हणजे रजगुण नुसतं फिरतो. असं करायचं तसं करायचं तसं करायचं असं करायचं तसं हे रजगुण मोकळं नुसतं संकल्प मनोराज्य असतं. याच्या कर्मानुसार आता व्यवस्था याच्या कर्मानुसार भोग होतात. पण याच्या संकल्पानुसार भोग होत नाही. याच्या संकल्पानुसार जर भोग होत असते तर सगळे श्रीमंत झाले असते. याच्या संकल्पानुसार जर त्याने जग निष्ठवलं नसतं. याला नुसतं अल्पज्ञात आहे. सर्वशक्तिमान नाही. आणि ईश्वर सर्वशक्तिमानामुळे लहान मोठं होता येतं. कृष्ण त्या कालग्रहात लहानही झाला आणि मोठाही झाला. हे मला विग्रह आहे. पण जीवाला म्हणजे रजगुण नुसतं फुकट येणं देतो. हो असं करायचं ना असं केलं पाहिजे तसं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे असं झालं पाहिजे. याचं फुकट आयुष्य चाललंय. आणि ह्याच्या रजगुणाच्या विचाराने काही होत नाही. सत्वगुण आहे. जर श्री गुरुची कृपा नसेल तर नुसतं हे करायचं ते करायचं यज्ञ करायचं तीर्थयात्रा करायचं शास्त्र वाचायचं अध्ययन करायचं याच्यातच जन्म जातो. तो समाधान होत नाही. आंधळा सत्वगुण. हो लोकांमध्ये वाहवा होईल. विषय पामराला काय कळत असतं. हो त्याच्यावर गुरुजींनी सांगितलं होता मला. आंधळ सत्वगुण काय सांगावं. कळण्याकरता सांगायचं. एक महाराज समाज मोठा बरोबर आणि फळ करीत राहत्यात दिलेले आपापले परिणाम जे की आपापले काम करायला लागले. बारीक लोक पाय पडायला आहे. महाराज असे बसले मांडी घालून आणि सगळे लोक पाय पडून चालले. महाराज काही बघत नाही. पैसेवाले कंपनी आली. मग महाराज पाय पडलं 50 रुपये ठेवून नुसतं डोळे फिरवलं. दुसरे 100 रुपये ठेवलं. कधी आले. दुसरे 500 ठेवले. अरे कुठे का नाही रे पाणी आणायला. आंधळ सत्व. पहिले भाविक भक्त होते आता पण तुझे काय वाटवत चालले नाही. त्याला काय म्हणायचं आंधळ सत्व. दिसायला परमार्थ आहे का नाही. पण समाधान आहे का. पैशाची अंकित आहे का नाही. हां ही गणित आहे. इथं निंदा नाही. इथं द्वेषभाव नाही. इथं शत्रुभाव नाही. गणित म्हणजे गणित. दोन्ही 4 म्हणजे 4च. तसं सत्वगुण आंधळामध्ये त्याचा व्यवहार असायचा.
याच्यावर एक उदाहरण सांगतो मला चालेल. तुला माहित नाही, बघ इकडे स्वामी महाराजाचा मोठा शेवटला आजारी पडले समाधान. गुरुजीला नेवाला, गुरुजी सांगितलं तर अगोदर म्हणजे गुरुजी अगोदर माणूस काही झोकात बोलत असतो, कोमटाड काय त्याला काय काय असं पण अनुभवाने पडा वेगळं असतं. गुरुजी क्षमा करा, मी माझ्या त्वरेत काही बोलू तुम्हाला, पण ते चूक आहे. या धर्मशाळा घासूरचे त्या बंद टाकलं तर खूप चांगलं झालं. मग तिथं गुरुजींनी समाधान केलं आणि मग देह सोडलं. त्याचं कर्तव्य स्वतःचं समाधान, परमार्थ स्वतः चांगलं घ्यायचं, बोलायचं. जर तू साक्षी असल्यानंतर काय काय कुठे समजून कोणाचं नाही. आणि ज्याला मागवतो ते ढगासारखं आहे, कुठं कळायला लागलं. ते मृगजालासारखे आहेत, ती प्लास्टिकची भावली आहे, कुठं कळतं हे. आणि हे कळलं तर ही मजा. हे जर नाही कळलं मग शब्द ज्ञान होतं. हे तर गुरुजींनी सांगितलं होतं, जर तू साक्षी झाला तर वर्तमान काळामध्ये सुख दुःखाचे जगायचं, तर मृत्यूची भीती नाही, तर सुख दुःखाचा भोग नाही. चांगलं त्या पारावर बसलेलं काय आहे म्हणून सांगते तुम्हाला वेगळं निघा आणि वेगळं निघून संसार बघा. हसत भारून सांगते तेव्हा स्त्रीचं रूप केलं वेगळं निघा. सात्विक विचारी बुद्धी मन त्यारीवरती वेगळं हो. वेगळं आहे असं कळून घे. वेगळं होतं म्हणजे तसं नाही, वेगळं आहे असं, पण मी वेगळं एवढं कळायचं. आणि वेगळं कळलं की म्हणून तर मुक्ताबाई चरित्र, मुक्ताबाई 14 वर्षाचे, चांगलं महाराज 14. मुक्ताबाई आंघोळ करत होते. बायांचं एक असतं कधी कधी उघडं मागं आंघोळ, चांगलं मागं. तर मुक्ताबाई निगुऱ्या अखंड सुटक्या दादा ही सुटक हे तर तोंड बघू नका आपल्या कटावर का ते महात्म्य होतं. का रे म्हणजे जनावर जातात त्याला लाज वाटत नाही का? जनावराला काय नाही, शेपटी आहेत, इंद्रिय आहेत, मग तेच हात ते त्याने नाही त्याला वाटलं. हां त्याने म्हणावं आपण ऐकावं, आपण अभ्यास करावा, तसं म्हणून नुसतं जमलं आपल्याला. हां हां ती स्थितीचं बोल नाही. आपण जर असे अभ्यास केले तर तसं होईल की. ते कळायचं ना अभ्यास करायचा आहे, तसं नाही. ते देहबुद्धी ठेवून परमार्थ कळत होतं, पण देहबुद्धी जाणं म्हणजे परमार्थ करणं, सुख दुःखांचं करणं ग्रस्त झालं म्हणजे परमार्थ करणं. हे सगळं तसं ठेवायचं. पुन्हा वेदन सांगायचं, वेदन तसं नसतं. 60 वर्ष गेले कीर्तन करता करता डॉक्टरचं पाय पडायला, डॉक्टर मला वाचवा, आयुष्य गेलं. ज्ञानेश्वरी पाठ, हां ते परमात्मा वेगळा आहे. दुसऱ्याची निंदा नाही, दुसऱ्याचे दोष नाही, पण वस्तुस्थिती कळण्याकरता ही खरं. मग तू जर साक्षी आहेस, तो अंत करणारा जाणतो, सुख दुःखाला जाणतो, जाणणारा. आता ह्याच्या पुढं जाणण्याचा व्यवहाराचा आरोप आहे तुझ्यावर, नाही तर तुझ्यावर जाणणारा सुद्धा नाही. हो हा सिद्धांत. जाणार दुसरी वस्तूच नाही. तर सूर्य आणि सूर्याचा प्रकार जाणला जातो का? साखराची गोडी कळले जाते का साखरेला? नाही. तसं तो स्वरूप अलौकिक आहे आणि तुझ्या स्वरूपाच्या संबंधाने या अविद्यावरती किंवा अंतकरणावरती व्यवहार करते. सूर्याच्या प्रकार सगळं जग व्यवहार करते आपापल्या उद्योग. कोणी दुकानदारी, कोणी शेती, कोणी काही. तर सूर्याला माहीत आहे का
तसं तो साक्षी ज्ञान स्वरूप हवा. परंतु तुझ्या संबंधाने अंतःकरणाची वृत्ती व्यवहार करते किंवा साक्षी चैतन्याच्या संबंधाने अविद्या वृत्ती व्यवहार करशील दुःखाचा, पण तू वेगळाच. असं म्हणत सांग ना, तू कोणत्या अवस्थेला जाणत नाहीस? झोपेला जाणतो, स्वप्नाला जाणतो, जागृतीला जाणतो. म्हणजे जाणणार कोणत्या अवस्थेवर गेला? 3 अवस्था येतात जातात कडे, तो जागेवर असतं. मग तिथं वृत्ती ठेवलं मग मजा. ज्ञानदेव रमले समजा हीच जरा विस्तार झाला. तुम्ही माफ करा. ता वृत्ति में आरूढ़ साक्षी सुख दुख को प्रकाशे है. याते सुख दुख साक्षी भाष्य कहिए है. वृत्ती आरूढ साक्षी, साभास साक्षी, साभास वृत्ती तिथे साक्षी असतो. साक्षी आरूढ म्हणले जाते. म्हणजे साक्षीच्या साह्याने सुख दुःखाला जाणले जाते ती वृत्ती. पण साक्ष्य भाष्य ब्रह्म का ज्ञान प्रत्यक्ष संभवे है. तत्वदृष्टि को भेद भ्रम का अंत. आता ब्रह्म तर प्रत्यक्ष नव्हतं, प्रत्यक्ष ज्ञान आहे. हे आता इथं भाऊ पाहिजे त्यांनी ते सांगितलं. चांडोलांनी एक महात्मा होऊन गेलं. जे खरे महात्मा आपलं लोकव्यवहार नसतं त्यांचं. साधं राहणं, पटका साधं वाढणं, गणित साधं लावणं, सगळं साधं. काय ओघ आला त्यांच्या मनात कोणता आनंदीला. मी गेलो, भाऊ होते बरोबर, दर्शन केलं, माझा हात धरला, म्हणजे सांग काहीतरी. काहीतरी सांगितल्यानंतर श्रेष्ठ वयवर्ध, तत्ववर्ध, ज्ञानवर्ध एकदम त्यांच्या समोर आपण मध्ये देणार. अण्णा तुम्हाला सगळं माहीत आहे, मी काय सांगू, सगळं तुम्हीच सांगायचं मला. कारण मी किती केलं तरी सगळ्यांनी कमीच आहे. आणि ते तुम्ही चूक भरून काढलं. ते म्हणजे काही चालायचं नाही, फक्त सांग. आता ते बाकीचं काही सांगू नको म्हणजे मला, बघा फक्त सांग काहीतरी. होय नाही केलं शेवट मला सांगावं लागलं. प्रत्यक्षाला प्रमाणाची गरज नाही. खूप आनंद झाला त्या साधूला. ही फार मोठी शेवटची स्थिती आहे. प्रत्यक्षाला प्रमाणाची गरज नसते. कसं ते आकळण्या करता. आता प्रत्यक्षाला प्रमाण नाही म्हणणं उदाहरणच नाही, पण सापेक्ष दृष्टीने बोलायचं. पतीवर्ताला कोणत्या प्रमाणात सिद्ध होईल? एक नाही तरी म्हणा, नाही तर प्रत्यक्ष तरी प्रमाण सांगा. नाही म्हणता येत नाही, पण प्रत्यक्ष याला प्रमाण नाही. मग तुला प्रमाण नाही, पण कशावर सिद्ध? त्याने देव बाळ केले म्हणून ही त्याची शक्ती आहे. कळले का? सिद्ध झालं का नाही? हे जसं लोकव्यवहारात प्रमाणाची गरज नाही, साधनाची गरज नाही, वस्तू आहे. कसं तुझं स्वरूप, तू ज्ञान स्वरूप आहे, तू सुख स्वरूप आहे, तू अमर आहेस, हे तुझं स्वरूप आहे. आणि हे तुला कळत नाही म्हणून अज्ञान म्हणायचं आहे. आणि त्या अज्ञानाचा विस्तार आता संपत आलाय. आणि आता इथे तत्वदृष्टीच्या दृष्टीनं दोन्ही अज्ञानाची निवृत्ती झाली असं सिद्धांत आता. दुसरीकडे घ्यायचं नाही. तोंड धुताना दुसऱ्या आरशातलं तोंड नाही धुयचं, आपलं तोंड धुयचं. तसं ही वृत्ती आपली चिंतनात करायची. आपल्या जवळच्या वृत्तीला चिंतन करून घ्यायचं. वृत्तीला चिंतनाची सवय लावायची. वृत्तीच्या ठिकाणी स्वच्छता ठेवायची. वृत्तीच्या ठिकाणी पवित्रता ठेवायची. वृत्ती शास्त्रानुसार ठेवायची. आणि वृत्तीने सतत ध्यानात करायचं. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण अनंत केलं म्हणून पुन्हा. हो चला. बाह्य जो घटा दिखे
तीन से अंतकरण की वृत्ती का संबंध नेत्रादिक इंद्रिय द्वारा होवे है. बाह्य विषयाचे ज्ञानाची रीती याते घटाधिक साक्षी भाष्य नहीं. तैसे ब्रह्माकार अंतकरण की वृत्ति होवे है. सो अंतकरण की वृत्ति बाहिर नहीं जावे है, किंतु शरीर के अंतर ही होवे है. ता वृत्ति से ब्रह्म का संबंध है. याते ब्रह्म का ज्ञान भी सुख दुःख के ज्ञान की न्यायी प्रत्यक्ष रूप है. फक्त इंद्रियजन्य नाही, ब्रह्मज्ञान ही शब्दजन्य आहे. आणि त्याच्या पुढे जर घेतलं तर अनुभवजन्य. शब्द तर काम करून जाईल, शब्द काम करून जातो, पण वृत्तीचा संबंध त्याला नाथांनी दर्शन दिला. भागवतात पहिली पद्धत. थोराची मुलगी सासऱ्याला जायची, गुरुजी दर्शन केलं, नाथाच्या भागवताचं वगैरे. मग एक घोड सावकार, त्याला काय घोड, आणि त्या घोड्यावर एक आपलं रोजगारी दिला आणि ते पोरीला नेऊन घातलं सासरी. मग त्या पोरीने सासरी गेल्यावर ते आपल्या घरात गेले. ते घोडा आणि ते गडी महागडी आला. तसं शब्द ही काम करून देतो. आज्ञा नाही शकतो, आपण बी नाही शकतो, वस्तुसिद्ध होते असं. म्हणून ब्रह्मचं ज्ञान शब्दाने होतं, ते प्रत्यक्ष होतं वरती. परंतु सुखाकार दुखाकार वृत्ति में बाह्य साधन की अपेक्षा नहीं. याते सुख दुःख साक्षी भाष्य है. बाहेरची गरज नाही, इंद्रियाची विषयाची गरज नाही. सुखाकार दुःखकार अंतकरणाची वृत्ती आताच. और ब्रह्माकार जो अंतकरण की वृत्ति तामे तो गुरु द्वारा वेद वचन का श्रोत्र से संबंध बाह्य साधन चाहिए है. याते ब्रह्म साक्षी भाष्य नहीं. आता ब्रह्म साक्षी भाष्य नाही, ते शब्दजन्य आहे. त्या श्री गुरुच्या वाक्याने श्रोत्राचा संबंध होतो, आणि श्रोत्र संबंध झाल्यानंतर त्या वृत्ती त्या ठिकाणी ज्ञान होते, शब्दाच्या शक्ती होते किंवा लक्षण होते. इस रीति से जहाँ विषयते वृत्ति का संबंध होवे तहाँ प्रत्यक्ष ज्ञान कहिए है. म्हणजे विषयाचा संबंध ते प्रत्यक्ष ज्ञान होता. ब्रह्म आणि ब्रह्माकार वृत्ति त्याच्यावर टिके. जैसे चक्षु विषय सूर्य की अभेदता है, तिसको अंगुली आदि रूप स्वल्प आवरण से आच्छादित भये ब्रह्मांडवर्ती सूर्य का प्रकाश दिखता नहीं. और तीसरा आवरण के निवृत्त भये चक्षुगत अंतकरण की वृत्ति से ब्रह्मांड वृत्ति सूर्य का प्रकाश दिखाता है. अंतकरण वृत्तीची ढग गेल्यावर सूर्याचा प्रकाश दिसतो. त्याप्रमाणे तैसे साक्षी आत्मा विषय ब्रह्म की अभेदता है, इसको अंतकरणगत अज्ञान नाश रूप स्वल्प आवरण से आच्छादित भये सर्वत्र परिपूर्ण ब्रह्म प्रत्यक्ष भासता नहीं. जब शरीर के भीतर उपजी ब्रह्मात्म की अभेदता के आकार वृत्ति करी उक्त आवरण का भंग होवे, तब गृहगत आकाश के असंगतादिक के ज्ञान करी महाआकाश के असंगतादिक के ज्ञान की न्यायी आकाशासारखं ब्रह्म सर्वत्र परिपूर्ण ब्रह्म का स्वप्रकाशता करी के भान हो. आता ते उद्या आता काय प्रकाश गेला, सगळं गेलं, करा बंद. विषय खूप महत्वाचा, उद्या करतो ते तुमचं. ते होणार उद्या नाही, पटकन कर. इकडे माझ्याकडे, म्हणजे माझ्याकडे येते जंतू, माझ्याकडे येते. करा.